नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अजित पवार यांच्या विमान अपघाताची. बारामतीला कारनं जाण्याचं ठरलं होतं अशी माहिती अजित पवार यांच्या पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी दिली आहे. पटेल किंवा कुणाचा तरी दादांना फोन आला होता. फाईल क्लिअर करण्यासंदर्भातला तो फोन होता. फाईल आणण्यासाठी विलंब लागला आणि मग प्लेननं जाण्याचा निर्णय घेतला गेला असं प्रमोद हिंदुराव यांनी म्हटले. प्रमोद हिंदुराव यांनी मोठा दावा केला. प्रमोद हिंदुराव हे अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. प्रमोद हिंदुराव यांच्या दाव्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. अजित पवार यांना बारामतीला कारनंच निघायचं होतं. 27 जानेवारीला ते कारनंच पुण्यासाठी निघणार होते, पुण्यामध्ये राहणार होते आणि त्यानंतर ते बारामतीला जाणार होते अशी माहिती समोर आली होती. मात्र अजित पवार यांनी कारनं जाण्याचा निर्णय बदलला आणि ते विमानानं जाण्याचा निर्णय घेण्यापर्यंत आले. आणि याला कारण ठरलं अजित पवारांना वेगवेगळ्या मीटिंगसाठी मुंबईमध्ये झालेला विलंब. ही मीटिंग्स नेमक्या कोणत्या होत्या, कशासाठी अजित पवारांना वेळ झाला, या संदर्भातल्या चौकशीची मागणी सातत्यानं होत होती. आणि आता अजित पवार यांच्याच पक्षातल्या नेत्यानं याबाबत एक मोठा दावा केलाय. प्रमोद हिंदुराव यांनी म्हटल्यानुसार अजित पवारांना तटकरेंचा फोन आला होता आणि अजित पवारांना एका फाईलवर सही सुद्धा करायची होती. पण ज्या फाईलवर सही करायची होती ती फाईल अजित पवार यांच्याकडे नव्हती. ती फाईल अजित पवारांनी मागवून घेतली. मात्र फाईल येईपर्यंत वेळ झाला, कारण रस्त्यात ट्रॅफिक होतं आणि त्यामुळं अजित पवार यांना मुंबईतून बाहेर पडायला उशीर होत होता. जास्त वेळ लागला म्हणून अजित पवारांनी मुंबईहून पुण्यापर्यंत कारनं जाण्याचा प्रवास रद्द केला आणि त्यांनी थेट प्लेननं जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी दिलेल्या या माहितीमुळे आता खळबळ उडालेली आहे. कारण कालपासूनच रोहित पवार यांनी या संदर्भात अनेक सवाल उपस्थित केले होते. फाईलचा मुद्दा रोहित पवार यांनी सुद्धा उपस्थित केला होता. अजित पवारांच्या प्रवासामध्ये अचानक झालेला बदल हाही मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला होता. पूर्व विदर्भातल्या एका नेत्याचं नाव त्यांनी घेतलं होतं. जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये नेमक्या कोणत्या चर्चा झाल्या होत्या या संदर्भात त्यांनी संकेत दिले होते. आणि त्या पाठोपाठ आता प्रमोद हिंदुराव जे अजित पवार यांच्याच पक्षामधले आहेत त्यांनी केलेले हे दावे, यामुळे या सगळ्या गोष्टीची म्हणजे विशेषतः 27 तारखेला अजित पवार यांना जो उशीर झाला तो कोणत्या कारणानं झाला याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता दोनही पक्षातले नेते करतात. त्यावेळेला मला माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम यायचा कार्यालयात. तर मनवे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचा. तो मनवे टीव्हीला पण बातमी आली. ज्या दिवशी त्यांना जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोडनी जायचं, बाय रोडनी जायचं. सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब कोणाचा तरी फोन आला होता त्यांना, तर माझं काहीतरी काम वाटतं मंत्रालयामध्ये ती फाईल क्लिअर करायची. कोणतरी सेक्रेटरीला फोन लावला आणि सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे, ही फाईल आणायला 7:30-8 वाजले. पण त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळे बॅगा उतरून टाक, आपण ते चॉपर घेतले, चार्टर फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा. त्या बॅगा त्यांनी परत काढल्या आणि 5 लोक पायलट त्यात एक बॉडीगार्ड आपल्या जाधव माझ्या दसऱ्याच्या वेळेला ते फुवाडला पण आले होते. ते जाधवने त्या जाधवनी कधीच दादांच्या शेजारी बसला नव्हता. त्या दिवशी तो दादांच्या शेजारी बसला सीटवर आणि त्याच्या फोटो काढून त्यांनी घरच्यांना पाठवला. तो फोटो आज व्हायरल जो होतो ना त्याचा फोटो. त्याला कधीच आयुष्यात वाटलं नाही का माझं असं झालं जाणवलं दादांच्या.